ग्लोबल एज्युकेशन रिसर्च ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने आयोजित 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आलेल्या ग्रंथदिंडीचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करावं। पोलीस बँड, बालवारकरी, ब्रह्माकुमारीचे भाई आणि बहनजी आणि त्या सगळ्याच्या जोडीला उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली आपली सगळी ही तरुणाई अतिशय जल्लोषी वातावरणामध्ये आपण ही ग्रंथदिंडी संपन्न केलात आणि यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण या 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा समारंभ सुरू करणार आहोत। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे सर, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर सर, पंजाबमधील घुमान इथे संपन्न झालेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर, स्वागताध्यक्ष माननीय विनोद शिरसाट, ग्लोबल एज्युकेशन रिसर्च ट्रस्ट मुंबईचे स्टडी सर्कलचे संस्थापक डॉक्टर आनंद पाटील, साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष माननीय श्री रंगनाथ नाईकडे सर, UPSCचे माजी अध्यक्ष माननीय DP अग्रवाल सर आणि विद्यमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय सुधीर ठाकरे सर या आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। माझी सर्व युवक मित्रमैत्रिणींना विनंती की आपण मिळेल तिथं जागा तर बसून घ्या। स्पर्धा आयुष्य पुढची नाही, इथूनच स्पर्धा सुरू होते आणि म्हणून मगाशी सरांनी सल्ला दिला त्या पद्धतीनं मिळेल ती पोस्ट आणि मिळेल ती जागा स्वीकारणं हे आपल्या हिताचं असतं आणि थोड्याच वेळामध्ये आपण हा कार्यक्रम आता सुरू करतोय। धन्यवाद। कशा तऱ्हेने विशेषतः त्यावेळेस फक्त सदाशिव पेठ होती, ज्या ठिकाणी ही सगळी मंडळी छोट्या छोट्या रूम्समध्ये राहून त्या ढेकणांचा त्रास सहन करून दररोज रक्तदान शिबिर आयोजित करून कशी परीक्षा द्यायची, झेरॉक्स सेंटरवाल्यापाशी जाऊन काढून दे बाबा एकदाची याची झेरॉक्स, वेगवेगळं साहित्य, वेगवेगळी पुस्तकं, असं सर्व चित्र जे आहे ते मी पाहिलेलं आहे आणि त्यामुळं तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत त्याची 100% जाणीव मला आहे आणि म्हणून सर्वांनी असं विचार करायचा नाही की सूत्रसंचालक जो काही बोलतो आहे तो बहुतेक काही पाठ करून आला असेल, तर तसं काही नाही। सर्व माहिती आहे मला, तुमचा त्रास माहिती आहे, तुमचा अभ्यास माहिती आहे, सर्व गोष्टींची मला जाणीव आहे आणि म्हणूनच मी तुमच्याशी पटकन समरस होऊ शकलो। कारण 1999 पासून 2009 पर्यंत म्हणजे पोस्ट मिळाल्यानंतर सुद्धा मी अध्यापन क्षेत्रामध्ये होतो। गेल्या वर्षी मी माझं अध्यापन करायचं थांबवलं कारण मला कंटाळा आला की तेच शिकून कारण मी 99 साली सुरुवातीला पहिल्यांदा सायन्स शिकवायला सुरुवात केली, ते 2015 सालापर्यंत म्हणजे 16 वर्ष मला सलग तेच शिकून आता इतकं पाठ झालं होतं की आता मला असं वाटायचं की कंटाळा आला बस आता। आणि म्हणून मुलांसोबत संवाद हा जस्ट 1 वर्षाभर पूर्वीपर्यंत माझा होता, म्हणून तुमच्याशी मी समरस होऊ शकतो। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या बालवारकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून त्याच उत्साहानं ज्या पद्धतीनं संत नामाचा गजर ही मंडळी करतायत,
ग्लोबल एज्युकेशन रिसर्च ट्रस्ट मुंबई यांच्या वतीनं आयोजित 7व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आलेल्या ग्रंथदिंडीचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करावं. ग्रंथ माझा गुरु, ग्रंथ माझा बाप, ग्रंथ माझा गुरु, ग्रंथ माझा बाप, निवविती ताप हृदयाचे. आयुष्यामध्ये ग्रंथांना अनन्य साधारण असं महत्त्व आणि म्हणूनच आपण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ग्रंथदिंडी काढतो, मनापासून ग्रंथांची पूजा करतो आणि या ग्रंथदिंडीनंच आज आपण या साहित्य संमेलनाचा शुभारंभ केलेला आहे. सातव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर,